नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व लोक आतुरतेनं फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि विषय आपला असा आहे की नमोचा 8वा हप्ता मिळणार तरी कधी आहे बा. GR पडून मित्रांनो 8 दिवस झालेले आहेत, मात्र नमोचा 8वा हप्ता काही अजून खात्यात जमा झालेला नाही आहे. शेतकऱ्यांच्या मनात एकच म्हणजे वातावरण आहे की आज येणार, उद्या येणार, परवा येणार, म्हणजे सगळीकडे अशीच बातमी येते. कारण की GR पडल्यानंतर स्वाभाविक असतं मित्रांनो की आज येऊ शकते, उद्या येऊ शकते, कधी येऊ शकते. एकदा GR पडला मित्रांनो तर त्याच्या एका आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीही नमोचा हप्ता जमा होत असते मित्रांनो. आणि GR पडलेला आहे, 8 दिवस झाले GR पडलेला आहे, म्हणून मित्रांनो असं दर्शनात येते की आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार. परंतु एक्झॅक्ट तारीख काय असणार आहे की तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार कधी आहे. कारण की 8व्या हप्त्याचा GR पडून 8 दिवस झाले आहेत, जवळजवळ एक आठवडा पूर्ण झालेला आहे, मात्र हप्ता काही जमा झालेला नाही आहे. हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जाहीर होणार आहे तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही फक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता राज्यभरातील शेतकरी आतुरतेने या योजनेची वाट पाहत आहेत. जवळपास मित्रांनो GRच्या अनुसरून जर पाहण्यात आलं तर 65,118 शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, देव करू तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असाल, कारण की तिथल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 65 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत. जवळजवळ 168 कोटी रुपयाची निधी यामध्ये मागे पुढे होत राहतो. निधीचे ॲक्युरेट मला माहीत नाही आहे, परंतु जवळजवळ एवढे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. आणि तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेशसुद्धा जाहीर झाले आहेत. म्हणजे GR पडला मित्रांनो तर आदेशसुद्धा जाहीर झाले आहेत, मात्र हप्ता काही जमा झालेला नाही आहे. तर शेतकऱ्यांना सांगतो की इव्हेंट पहा तुम्ही या महिन्यामध्ये, असा दिवस पहा की कोणता चांगला आहे की ज्या चांगल्या तारखेला नमो शेतकरीचा हप्ता वितरित करू शकतात. आणि शेड्यूल पहा राज्य सरकारचे की त्या तारखेला देवेंद्र फडणवीस यांची कुठे जाहीर सभा आहे बा. तर याच्या अनुसरून जर आपण पाहिलं तर मित्रांनो रामनवमी निमित्त आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मानीचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. नाहीतर एप्रिल महिन्यामध्ये 4 ते 5 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये नमोचा 100% हप्ता जमा होणार आहे, अशी माहितीसुद्धा समोर येत आहे. परंतु उद्या मित्रांनो रामनवमी असल्यामुळे तुमच्या खात्यात दाट शक्यता आहे की नमोचा 8वा हप्ता जमा होऊ शकते. सोबतच नाही झाला तर 4 ते 5 तारखेच्या दरम्यान 100% तुमच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला पात्रता अपात्रतेचे निकष मी एकदा सांगून देतो मित्रांनो थोडक्यात, कारण की शेतकरी यासाठी खूप सारे अपात्र होत असतात. PMसाठी पात्र आहेत पण याच्यासाठी अपात्र आहेत. कारण की तुम्ही EKYC वेळोवेळी करत ना, तुमच्याकडे EKYC असेल मित्रांनो, तर तुम्ही EKYC केलेली असेल तर 100% यासाठी पात्र राहणार आहात. PMची EKYC याची EKYC सोबत म्हणजे एकच असते मित्रांनो, दोन्हीपैकी कोणतीही एक करण्याची गरज आहे. सोबतच तुमच्या 2019 पूर्वीची फेरफारची नोंदणी असेल किंवा काही तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक वगैरे नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. म्हणजे तुमचा या हप्ता जर येणार पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे. आणि तुमचं बँक अकाउंटसुद्धा यासाठी रिलेट करते की कोणत्या बँकेचं अकाउंट आहे, जेणेकरून पैसे लवकर लवकर येतात. म्हणजे सर्वच बँकेचे पैसे एकाच दिवशी येतात मित्रांनो, परंतु काही बँका असतात की ज्यांना लेट पैसे मिळतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो. आणि एक जे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे की महाविस्तार AI जे ॲप आहे मित्रांनो, ते ॲप जर तुमच्या मोबाईलात इन्स्टॉलमेंट नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे, असं खूप सारं सांगण्यात येत आहे. खूप साऱ्या गावाकडे असं WhatsApp थ्रू प्रचार होत आहे की महाविस्तार AI हे जर ॲप तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता किंवा PMचा हप्ता मिळणार आहे. तर असं काही नाही आहे मित्रांनो. तुमच्याकडे महाविस्तार ॲप असो किंवा नसो तुम्हाला हप्ता जाहीर होणार आहे. कारण की हे फक्त शासनाची एक चाहूल आहे मित्रांनो की हे ॲप जास्तीत जास्त इन्स्टॉल केले गेले पाहिजेत. परंतु असं काही नाही आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं असं कुठेही सांगितलं नाही आहे की महाविस्तार AI असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, असं कुठेही नाही आहे. तर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता येत्या काही दिवसात उद्याही मिळू शकते मित्रांनो. हा व्हिडिओ जर टाकला आज तर संध्याकाळीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, कारण की GR जाहीर झालेला आहे मित्रांनो. GR पारित झाल्यानंतर कधीही कोणत्याही तासात, कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो. तर अशी अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.